आम्ही सर्व जे काम करत असतो ते आमच्या जनतेची सेवा करण्यासाठी काम करत असतो। जनतेची सेवा बिना पदाची अविरत चालू ठेवली 5 वर्ष म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो, परंतु संविधानिक पदावर जाऊन जनतेला न्याय देणं सहज शक्य होतं। जनतेला न्याय देत असताना आपण ज्या संघटनेत काम करतो त्यांची शक्ती बळावण्यासाठी सुद्धा योगदान देणं हे आमचं कर्तव्य आहे। आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील त्या समस्त लोकांचे मी आभार मानते ज्यांची सदैव मला शुभेच्छा असायची की ताई तुम्ही कुठेतरी विधान भवनामध्ये किंवा वरती लोकसभेच्या संसदेमध्ये या। त्या सर्वांचे मी आभार मानते। याच्यावर मी आता काही सांगणार नाही। आता मी स्वतः पण खूप आनंदात आहे की मला फॉर्म भरायचा आहे आणि मी त्याच गोष्टीवर फोकस करू इच्छिते, त्याच्यावर मी नंतर। आता आम्ही जर तुमचं कौतुकच करतो म्हणलं तरी मोठं मन दाखवलेलं असतं, कारण सामाजिक काम करत असताना आपण मोठं मन केलं पाहिजे, द्वेषभावना सोडल्या पाहिजेत, शांतता राहिली पाहिजे। त्यांचं तरी जर तशीच भाषा असेल तर त्याला आमचा नाविलाज आहे, मग त्याला नाविलाज आहे। त्यांनी त्यांचं काही घ्यावं, काही करावं, त्याच्याशी आमचं काही दुमत असण्याचं कारण नाही, नाराजी असण्याचं कारण नाही। पण ते त्यांनीही त्यांच्या विचारात परिवर्तन केलं पाहिजे, मराठा द्वेष सोडला पाहिजे। ते जर असा विचारात मन परिवर्तन करणार असले, मराठा समाजाला जवळ धरणार असले तर मग मात्र त्यांचं कौतुकच आहे।